येवला शहरात सापडलेल्या लाखोंच्या अंमली पदार्थ साठा प्रकरणातील संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं राजस्थान येथील कोटा येथून अटक केली आहे। दरम्यान संशयित समीर जुनेद अन्सारी यास आज न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयानं 9 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। येवले शहरातील आमिना नगर भागात भरवस्तीतील एका पत्र्याच्या शेडमध्ये अंमली पदार्थ विक्रीचा अवैध व्यवसाय चोरी-छुप्या पद्धतीने सुरू असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलीस पथकाला मिळाली होती। आमिना नगर भागात नाशिक ग्रामीण पोलीस पथक व शहर पोलिसांच्या संयुक्त छापा कारवाईत सुमारे 4.5 ते 5 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ससह ब्राऊन शुगर सिरप आणि कुत्ता गोळी असा अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला होता। कारवाई दरम्यान संशयित फरार झाला होता, याचा शोध सुरू होता। नाशिक ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या पथकातील नौशाद शेख, अंकिता बाविस्कर, तुषार कापडणी, शुभम गुरव तसेच येवला शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी, उपनिरीक्षक उमेश लोखंडे, गणेश सांगळे यांनी ही कारवाई केली होती। या प्रकरणात संशयित आरोपीची पत्नीला देखील अटक करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत।